इतके जोरात आपटलं, घाबरलेच मी. म्हटलं बाबा ते व्हिडिओत ना बोलते तो उलताना बोलतो, पण आमच्या घरात बोलायची थावर चाट वास येतो, वाशाड. आणि त्याचा वाशाड वास येतोय म्हणजे का सेम असू दे. हॅलो गाईज, मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. जर अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या युट्यूब चॅनलवर तर आत्ताच्या आत्ता जाऊन करा. आत्ता समजलं? आत्ताच्या आत्ता जाऊन व्हिडिओ चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला समजेल की मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. समजलं? आणि आता मी बनवते फोडणीचा भात. फोडणीचा भात बनवते मी मस्त. तळलेला भात. आम्ही घाटी लोक तळलेला भात बोलतो. म्हणजे आमच्या घरात तरी असं नाही बोलत, फोडणीचा भात नाही बोलतो आम्ही लोक. आम्ही बोलतो तळलेला भात. कारण घाटी लोक आहेत ना आम्ही, त्याच्यामुळे आमच्या घरात तरी असंच बोलतात. तळलेला भात खायचा का? तळलेला भात, कालचा भात उरलेला आहे तर भात तळायचा का, असं आम्ही बोलतो. मला ना समजत नाही आता माझा नवरा आणि मी, समजलं काय बोलते मी. हा, माझा नवरा आणि मी सेम कास्ट मध्ये, बट गाव गाव वेगळे आहे. ठीक आहे, मी अहमदनगरची आहे, तो सांगलीचा आहे. तरी सुद्धा आमचं म्हणजे जसं हे भाताचा जो चमचा असतो त्याला तो उलताना बोलतो, पण आमच्या घरात बोलायची थावर. तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे बोलायची थावर. थावर दे थावर. आणि जेव्हा मी लग्न झालं ना, मी संकल्पला बोलायचे ना, संकल्प थावर दे ना थावर. तो काय थावर? थावर का असतं? थावर काय असतं? म्हटलं अरे हे हे थावर. मग तो म्हणायचा अरे ह्याला उलताना बोलतात, उलतानं. आणि जेव्हा अंड वगैरे असलं आणि कुठल्या भांड्यांना अंड्याचा वास आला तर आम्ही बोलतो काय वशाट वास येतोय. तर त्यांच्या म्हणजे संकल्पच्या घरात असं बोलतो हिवाळ वास येतोय, हिवाळ. म्हणजे एक मिनिट, म्हणजे गावागावामध्ये फरक असला तरी लँग्वेज बॅरियर येतो. म्हणजे आता त्याच्यामुळं मी पण माझ्या घरी गेले ना तर हेच बोलते, अरे मम्मी मम्मी खूप हिवाळ वास येतोय, हिवाळ. आणि आमच्या घरात बोलतात वशाड वास येतो, वशाड. आणि त्याचा वशाड वास येतोय म्हणजे का सेम असू दे किंवा भाषा मराठी असली तरी गावागावामध्ये फरक असतो, बराच फरक असतो बोलण्यामध्ये. आता हे किचनचा काय होतात त्याला, कडप्पा वगैरे, तुमच्यात काय होतात मला कमेंट करून सांगा. आता आमच्यामध्ये हे होतात, काय बोलतात, काय बोलतात, थल्ला. आमच्यामध्ये बोलतात ह्याला थल्ला, थल्ला बोलतात. थल्ल्यावर सोडू नको, थल्ल्यावर हे करू नको, थल्ल्यावर ते करू नको. तर मी माझ्या नवऱ्याला बोलते थल्ल्यावर भांडे नाही ठेवायचे, बेसिंग मध्ये टाकायचे, थल्ल्यावर ठेवू नको. तुम्हाला वाटलं बोलायचं थल्ला, थल्ला का असतं? अरे हा थल्ला, किचनचा थल्ला. मग तो अरे कडप्पा बोलला. आणि जसं कटका असतो, कटक्याला म्हणजे जो कटका असतो आपला घर पुसायचा त्याला आम्ही कटका बोलतो. तर त्यांच्या इकडे बोलायचे बारदान, बारदान. तर त्याची मम्मी मला बोलायची की सोनी बारदान दे ना, बारदान. म्हटलं बारदान का असतं? मग त्यांनी सांगितलं मला की ह्याला बारदान बोलतात. म्हणजे किती लँग्वेजचा फरक असतो. आणि जे आथरून असतं त्याला काय बोलतात ते लोक, पांघरून वगैरे काहीतरी बोलायचे. मी बोलायचे अंगावर दे ना, अंगावर. तर अंगावर काय असतं, अंगावर काय असतं? पांघरून पाहिजे तुला, पांघरून पाहिजे असं बोल ना, पांघरून. अंगावर काय असतं? अरे अंगावर दे ना. अंगावर काय असतं? पांघरून पाहिजे काय तुला, असं बोल ना, पांघरून बोल, सादर बोल. अंगावर काय असतं? अंगावर काय देऊ तुझ्या? आणि मस्त घरातलं काम करून घेणार. घराच्या कामामध्ये काय मस्त असतं, घराच्या कामामध्ये काय मस्त असतं, काय बोलायचं. मी लहानपणी नाही बोलायची मी माझ्या घरच्यांना, मी बाई ठेवील कामाला, मी थोडी काम करणार आहे. एक्सक्यूज मी आणि काम शक्यच नाही. आणि आता मी बेसिंग मधलं खरकट पण हाताने काढते, संडास पण मी हाताने घासते गाईस. ते संडास असतं आपलं
ते सुद्धा मी हाताने घासते. त्याच्या ज्या फरशा आहेत त्या सुद्धा मी हाताने घासते. आणि मी लहानपणी बोलायचे, मी मी कोणासाठी जेवण बनवणार? शक्यच नाही. मी नाही, अजिबात नाही. मी तर कामवाली ठेवतो. मी कशाला काम करू दुसऱ्यांच्या? मी का खरकट उचलू दुसऱ्यांचं? मला ना खूप किळस यायची. म्हणजे जेवढेलं खरकट असतं ना, ते असं हाताला लावली ना मला आवडत नव्हतं. पण आता लग्न झाल्यापासून सगळ्यांचं खरकटं उचलू शकते मी. आता मी एक्सपर्ट झाले. कुठलं खरकटं वेगळं काढायचं आणि काय वेगळं करायचं. म्हणजे सगळ्यांचे प्लेटीतले खरकटे एका प्लेटीत गोळा करायचं, एका वाडग्यामध्ये करायचं, परत ते दुसऱ्या चाळणीमध्ये गाळून टाकायचं आणि ते गाळून टाकल्यानंतर वेगळं काय होतात त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचं. प्रो मॅक्स. समजलं? तर असं कोणीच बोलू नका की मी लग्नानंतर तर मी काम नाही करणार. करावंच लागतं. करावंच लागतं. तुम्ही किती पण पप्पाची पदी असू द्या नाही तर आईची पदी असू द्या, काम तर करावंच लागतं. सगळ्यांनाच करावं लागतं. मस्त भात फ्राय झालेला आहे माझा. फ्राय नाही, भात तळलाय मी आज. ठीक आहे, फोडणीचा भात नाही, तळलेला भात. आणि ना तुम्हाला एक गोष्ट सांगू, हसण्याची गोष्ट आहे. म्हणजे ना एकदा जेव्हा आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा ना आमच्या गावाला माणसं कसं बोलतात, म्हणजे आता तू बरी आहेस का, तू बरा आहेस का, असं नाही बोलणार. आमच्याकडे बोलतात, जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना, आम्ही संकल्प पहिल्यांदा माझ्यासोबत गावी गेलेलो ना, तर सगळे जे मोठे माणसं असतात ना, त्यांनी संकल्पला विचारलं, पाहुणं बरं आहे का तुमचं, बरं आहे का तुमचं, बरं आहे का तुमचं, पाहुणं तुमचं बरं आहे का. म्हणजे ते डबल मिनिंग थोडं साऊंड करतं की तुमचं बरं आहे का. तर नंतर माझ्या नवऱ्याने एकट्यामध्ये विचारलं, मला असं का बोलतात हे लोक, बावनं तुमचं बरं आहे का, जावई बरं आहे का तुमचं. म्हटलं अरे ते तुला विचारतात की तू तू तुझी तब्येत बरी आहे का. मग तो अरे असं बोल ना, मग तब्येत वगैरे बरी आहे का, तुमचं बरं आहे का म्हणजे याचा अर्थ काय होतो. म्हटलं अरे थोडस लँग्वेज वेगळं पडतं ना, म्हणून बोलतात तसं, बाकी काही नाही. पण त्याला म्हटलं तुमचं बरं म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, तुमचं बरं आहे म्हणजे काय. पण इतकं हसायला येतं ना, इतकं हसायला यायचं ना, मजा बघायची नुसतं. तुमचं बरं आहे का पाहुणं, जावई तुमचं बरं आहे का, असं बोलतात ते लोक. आणि कालवण वगैरे असेल ना, तर कालवण भात नाही वगैरे बोलतो ना आपण, तर आमच्याकडे कसे बोलतात, मटण असू दे चिकन असू दे काही केलं, कुठलंही कालवण केलं तरी त्याला भाजीच बोलतात. भाजीच बोलतात. मग ते त्याला माहित नव्हतं. मग एकदा जेवण वाढताना कोणीतरी बोललं की जावई भाजी वाढू का, भाजी वाढू का, तो नाही नाही मला भाजी नको, मला कालवण द्या, मला भाजी नको मग कालवण द्या. मग ते समजायलाच कोणाला की काय आहे? तर मी अरे भाजी म्हणजेच कालवण आणि कालवण म्हणजेच भाजी, समजलं का. असा लँग्वेज बॅरियरचा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे. असं काय म्हणजे तुमच्यामध्ये असं काय कशाला काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या महाराष्ट्राच्या स्टेटमधून कमेंट करता हे पण मला सांगा. मी ना तो पिठी भातचा एक व्हिडिओ टाकलेला. मी ना मला तिथे खायला नाही भेटलं. पण जेव्हापासून मी ते बघितले ना, खरं सांगते तुम्हाला, असं माझ्या मनात भरलेलं आहे ते. खायला नाही भेटलं, पण मला असं वाटलं की सगळेजण किती आपापल्या याच्यासोबत याच्यावर प्रेम असतं, की कोकणचे लोकं कोकणावर प्रेम असतं. एवढं सुंदर जेवण. मला घावणे वगैरे इतके आवडतात ना, खूप जास्त. आता म्हणजे घावणे म्हणजे डोसासारखं असतं आपल्याला असं वाटतं, पण घावणं वेगळं असतं. तसं पूर्ण पद्धत वेगळी असते. तसंच मला आहे ना, खरं सांगते, जर देवाने मला तेवढं सक्सेस दिला ना गाईस, तर मी 100% आपल्या घाटी लोकांसाठी जसं काय म्हणतात त्याला, कुरडई. एक माझी फ्रेंड होती, तिच्या मी घरी खाल्लेली कुरडईची भाजी आणि ठेचा. ठेचा म्हणजे आपला खरडा. खरडा. खरड्यामध्ये मस्त शेंगदाणे घातलेले, मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाणे, किंवा वांग्याचं भरीत, टिपिकल वांग्याचं भरीत. म्हणजे त्याच्यामध्ये लाल मसाला वगैरे जात नाही. फक्त कांदा, टमाटर, लसूण, बस एवढंच. बाकी त्याच्यामध्ये काही जात नाही. असं सिंपल पद्धतीने मला असं ना आपल्या घाटी लोकांचं जेवण इंट्रोड्यूस करायचं सगळ्यांना. जर देवाने मला तेवढं भरभरून दिलं ना, तर मी 100% छोटूसं का असेना, मी 100% स्टॉल टाकेल त्या खाण्यापिण्याचा. मला तर माझ्या नवऱ्याचं जरा नॉलेज आहे फूड लाईनमध्ये, त्याचा यूज पण होईल. पण देवाने तेवढं मला ब्लेस करावं. आणि जर तुम्ही माझं इन्स्टाचं चॅनल अजूनपर्यंत फॉलो केले नसेल, तर मी इंस्टाग्रामची लिंक पण इथे ॲड करते.
तर तुम्ही तिकडे पण जाऊन मला फॉलो करा. याच्यावर तर कराच करा. याच्यावर करायचंच आहे. आणि त्याच्यावर सुद्धा करा. त्याच्यावर पण भरभरून प्रेम करा. त्याच्यावर तर मिलियन मिलियन व्ह्यू जाऊन पण आता काय काय बोलायचं बरोबर. पण मी प्रयत्न सोडणार नाही. मी रोज व्हिडिओ टाकणार. जसं जमेल तसं व्हिडिओ टाकणार. कशी पण असू दे. कुठल्याही अवतारामध्ये असू दे. पण मी व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार. आता मला कोणी किती पहिलं माझं असं होतं ना, मला कोण बोललं ना, "अरे, हे काय टाकते? ते काय टाकते? असे काय व्हिडिओ बनवते? तसे काय व्हिडिओ बनवते?" मला एवढं समजतं की मला कोण पैसे देत नाही आणून, खायला घालत नाही. आम्ही कधी कोणाच्या घरी जेवायला जाते. मी जे काय करते ते माझ्या नवऱ्यासोबत करते. मी घरामध्ये व्हिडिओ काढते. तर याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. तर माझ्या मनाला वाटतं तर मी करणार. मी या गोष्टीमध्ये ना जवळ-जवळ एवढे वर्ष आता एवढे वर्ष वेस्ट गेलेत माझे या गोष्टींमुळे. पण आता नाही, आता मी 30शी मध्ये आले ना, तर मला ना फायनान्शियली फायनान्शियली खूप जास्त इंडिपेंडेंट व्हायचं. मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडेंट असावं. म्हणजे असलंच पाहिजेल या हे जे सध्याचे वातावरण आहे ना, एवढं कॉम्पिटिशन वाढलंय ना, तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. एनी हाव कसंही. लोकांचा विचारच करू नका. मला फक्त माझा नवरा बोलला, "व्हिडिओ टाकत राहा, टाकत राहा." व्ह्यू बघूच नको तू. तुला किती व्ह्यू येतात, काय येतात हे बघूच नको. तू टाकत राहा. तुझ्यासोबत मी आहे. तुला कोण काय बोललं तर इग्नोर करून टाक. एवढंच सांगते मी. की मी काही चुकीचं करत नाही. मी जेवण वगैरे बनवते, कुठल्या रेसिपी बनवते, मी तेच टाकते. घरचे ब्लॉग टाकते. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे? आधीच घाबरले होते मी. पंकजचा पॉडकास्ट बघत होते मी, त्याच्यामध्ये हे पडलं भेंडी. हे बघा हे. ह्याला काय सारखा सारखा लकवा मारतो ना, हेच समजत नाही मला. हे बघा. हे चिपकवायचं असतं ना भिंतीला. हे इतक्या जोरात आपटलं ना, अशी घाबरले मी. आधीच मी हॉररचा पॉडकास्ट बघत होते. पॉडकास्ट बघता बघता हे जोरातच पडलं. ते इतक्या जोरात आपटलं, घाबरलेच मी. म्हटलं बाबा ते व्हिडिओत ना भूत इथं आली की काय, फाटली माझी. शांत बसा आता इथे इथे शांत बस. आता हलू नको इथनं. गपचूप मंद. घाबरले मी. मी एक तर हॉरर पॉडकास्ट वगैरे ऐकायला मला एवढी मजा येते. आणि मी मस्त पॉडकास्ट वगैरे बघते बघते तर धन पडलं. आणि हे स्टीलचं आहे ना, हे प्लास्टिकचं नाही बाय द वे. हे स्टीलचं आहे. त्याच्यामुळं पटकन जोरात आवाज आला. घाबरले.